सो आपली जी थीम आहे 3Cs 4Ds आणि या थीमवरती आपण बरेच सेशन्स आत्तापर्यंत केले. तर तुम्हाला आता सगळ्यांना लक्षात आहे 3Cs आणि 4Ds काय आहेत? सांगणार मला? काय 3Cs आहेत? करेक्ट. अँड 4Ds काय आहेत? डिव्होशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन. सो हे 4Ds, 3Cs आणि 4Ds या क्वालिटीज, हे गुण जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो, कुठलंही आव्हान पेलू शकतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. तर ह्या थीम घेऊनच आपण हे सगळे सेशन करतो. तर तुम्हाला आठवत असेल आधीचे जे सेशन होते कशावर केले आपण? एक आउट ऑफ बॉक्स सेशन होता, बरोबर? जसा वेगळा विचार कसा करायचा कठीण परिस्थितीत हे आपण बघितलं. लॉवरचा सेशन होता, त्याची माहिती होती. पॅशन टू ॲक्शन, असे खूप वेगवेगळ्या थीमवरती आणि टॉपिक्सवरती आपण सेशन्स केले. तर आजचा जो सेशन आहे तो ह्या सगळ्यापेक्षा अजूनही वेगळा आहे. थोडंसं मी तुम्हाला हिंट द्यायचा प्रयत्न करते की तुम्ही ट्रेकिंग केलेलं आहे? कुठे गेला होता ट्रेकिंगला? सिंहगडावर कोणी गेलं होतं? कुठेतरी तुम्ही जवळपास ट्रेकिंगला गेला असणार. मग हायकिंग आहे, ट्रेकिंग आहे, माउंटेनरिंग आहे. तर आपल्याला अजून ह्यातला खरा फरक माहिती नाहीये. आता अजून एक प्रश्न विचारते की जगातली सगळ्यात उंच पर्वत शिखर कुठलं आहे? माउंट एव्हरेस्ट. करेक्ट. 2 नंबरचं शिखर माहितीये? आणि 3 नंबरचं? सो माउंट एव्हरेस्ट आहे, 2 नंबरचं K2 आहे आणि 3 नंबरचं कांचनजुंगा आहे. तर या सगळ्याशी रिलेटेड आपले जे आजचे गेस्ट आहेत तर ते आपल्याला याची माहिती देणार आहेत आणि त्यांनी याच्यावरती कशी यशस्वी चढाई केली तेही सांगणार आहेत. तर त्याच्या आधी मला वाटते आपण सुरुवात करू एक व्हिडिओ बघून त्यांचा. अखेर पहाटे 3च्या सुमाराला सर्वजण ओम मोरालपाशी पोहोचले आणि इथून सुरू झाला कदाचित आजवरच्या सर्वांच्या गिर्यारोहण आयुष्यातील सगळ्यात खडतर प्रवास. इथून पुढं प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. कुठेही पाय घसरला किंवा तोरावरचा हात सुटला की थेट कित्येक हजार फूट खाली पडून मृत्यूच. 15 मे 2019 सकाळी 5:30. गिरीप्रेमीच्या सर्वच्या सर्व 10 शिलेदारांनी कांचनजुंगाचा माथा गाठला. सगळेजण वरती पोहोचले. गिरीप्रेमी अख्खी टीम 100%. आणि भारताचा तिरंगा भारतातील सर्वोच्च शिखरावर डौलानं फडकला. आनंद माळी, आशिष माने, विवेक शिवदे, रुपेश खोपडे, डॉक्टर सुमित मांडळे, भूषण हर्षे, किरण साळस्तेकर, जितेंद्र गवारे, प्रसाद जोशी आणि कृष्णा ढोकले. सो आता आपण आजचे जे गेस्ट स्पीकर्स आहेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते. हे दोघेही आहेत, हे गिर्यारोहक आहेत. भूषण हर्षे सर आहेत आपल्याबरोबर आज. भूषण हर्षे सर सध्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग या संस्थेमध्ये ऑपरेशन्स हेड म्हणून पूर्णवेळ काम करतात. ॲक्च्युली त्यांनी पर्यावरणात खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे पर्वतरोहणामधली, की 2013मध्ये माउंट एव्हरेस्टवरची यशस्वी चढाई, 2019मध्ये माउंट कांचनजुंगावरती, 21मध्ये माउंट अन्नपूर्णावरती. हे महत्त्वाचं आहे. अजूनही खूप मोहिमा त्यांनी केलेल्या आहेत. कॅनडा, इटलीतील गिर्यारोहकासोबत आईस क्लाइम्बिंग केलेलं आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली तर त्यांनी MSc इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स पुणे विद्यापीठातून
रँक होल्डर आहेत, ते कंप्लीट केलेलं आहे त्यांनी. बेसिक ॲडव्हान्स सर्च अँड रेस्क्यूच्या इन्स्ट्रक्शन कोर्सेस केलेले आहेत आणि शिखररत्न कांचनजुंगा या पुस्तकाचे ते सहलेखक पण आहेत. तर आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया भूषण हर्षे सरांसाठी. आपले आजचे दुसरे गेस्ट आहे विवेक शिवदे सर. विवेक सरांबद्दल सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की IIT बॉम्बेचे MTech झालेले आहेत ते, पण गिर्यारोहणातला त्यांचा प्रचंड इंटरेस्ट हा त्यांनी पूर्ण वेळ याच्यामध्ये झोकून दिलेला आहे स्वतःला. आणि त्यांनी पण माउंट कांचनजुंगा, अमा डबलम, मेरू, मंडा अशा बऱ्याच गिर्यारोहणाच्या मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत. माउंटेनिअरिंगच्या मधलं त्यांचं बरंच क्वालिफिकेशन आहे. त्यांनी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स, ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स, हिमालय माउंटेनिअरिंग, अल्पाईन माउंटेनिअरिंग ट्रेनिंग हे सर्व ट्रेनिंग्स पूर्ण केलेले आहे. आणि सध्या ते गिरीप्रेमी माउंटेनिअरिंग क्लबचे सेक्रेटरी आहेत आणि सिलेबस अँड कंटेंट डेव्हलपमेंट GGIM मध्ये पण काम करतात. तर हे दोघंही असे आहेत की ज्यांनी आपली पॅशन म्हणजे त्यांची जी आवड आहे तीच त्यांनी त्यांचा व्यवसाय बनवलेली आहे आणि ते अतिशय मनापासून या गोष्टी एन्जॉय करतायत. तर आपण विवेक सरांसाठी आणि भूषण सरांसाठी टाळ्या वाजवूयात एकदा. आणि आता मी भूषण सर, विवेक सर या दोघांनाही बोलवते की त्यांनी आजचा त्यांचा जो विषय आहे तो आपल्यासमोर उलगडून दाखवावा. आणि विषय आहे एन्जॉय द डिस्कम्फर्ट. भूषण सर. सो आजचा विषय आहे, तुम्ही समोर जे वाचताय, एन्जॉय द डिस्कम्फर्ट. ठीक आहे, समजतं एन्जॉय द डिस्कम्फर्ट मध्ये काय असेल? थोडंफार नाही? ओके, एकदम सिम्पली सांगतो. एन्जॉय द डिस्कम्फर्ट द सक्सेस, द सिक्रेट ऑफ सक्सेस असं का म्हटलंय मी, किंवा आम्ही असं इथे का लिहिलंय? त्याचं रिझन असं आहे की जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये असतो त्यावेळेला आपण एकाच ठिकाणी राहतो. म्हणजे उदाहरण बघा बरं का, तुम्ही सगळेजण झोपलेले आहात. ओके, सगळ्यात कम्फर्टेबल पोझिशन असते की नाही? असते की नाही? पण जर तुम्ही झोपूनच राहिलात तर तुम्ही खेळू शकाल का? नाही. तुम्ही स्कूलमध्ये येऊ शकाल का? नाही. तुम्ही पुढे काही करू शकाल? नाही. जर तुम्हाला झोपेतनं उठलात तर निदान तुम्ही चालू शकता. चालायचं तुम्ही पळालात तर तुम्ही स्पोर्ट्स खेळू शकता. जर तुम्ही जिने चढलात, खाली उतरलात तर तुम्ही अजून थोडासा तुमचा कम्फर्ट झोन वाढवताय, कम्फर्ट झोन सोडताय. पण कम्फर्ट झोन सोडल्यामुळे काय होतंय तर तुमची ग्रोथ होतीये. कळतंय का तुम्हाला हे? तर त्यामुळे जर तुम्हाला ग्रोथ आयुष्यामध्ये करायची असेल, सक्सेस जर करायचा असेल तर कम्फर्ट झोन जो आहे हा सोडावा लागतो. आणि कम्फर्ट झोन सोडल्यानंतर ज्या छोट्या छोट्या गोष्टी, अडचणी येतात त्या अडचणींवरती मात करून पुढे जावं लागतं. जर अगदी म्हणजे आता तुम्हाला बाहेर काय खिडकीच्या हे बघायचं असेल तर तुम्ही इथल्या इथे बसल्या बसल्या बघू शकाल का? त्यासाठी काय करायला लागेल? तुम्हाला थोडे कष्ट करायला लागतील, उठावं लागेल, उठून तिथपर्यंत जावं लागेल, म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागेल. सो कुठलीही नवीन गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल, नवीन गोष्ट करायची असेल, जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर काय करायला लागतं? कम्फर्ट झोन सोडायला लागतो. मग नुसतं कम्फर्ट झोन सोडायचं आणि रडत रडत जायचं म्हणजे आता मला बाहेर बघायचं, कोणीतरी शिक्षा केली आहे म्हणून मी आपला रडत रडत उठणार आणि जाऊन तिथे बघणार आणि त्याचा काही आनंद पण घेऊ नाही शकणार. असं केलं तर होईल का हो ग्रोथ? नाही होणार. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर एन्जॉय करायला यायला पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलात तरी पण तुम्हाला एन्जॉय करता यायला पाहिजे. आणि मला वाटतं आमचं जे क्षेत्र आहे ना माउंटेनिअरिंग, जे आता ऋषाली मॅमनी सांगितलं की ट्रेकिंग, हायकिंग, माउंटेनिअरिंग अशा अनेक डेफिनिशन्स आहेत. तर त्याच्यामधलं जे माउंटेनिअरिंग जे आहे तर हे माउंटेनिअरिंग म्हणजे एन्जॉय द डिस्कम्फर्ट ही लाईफस्टाईल जगण्यासाठी सर्वोत्तम क्षेत्र आहे असं मी म्हणेन. का आहे असं हे आपण आमच्या पूर्ण स्टोरी मधनं बघणार आहोत. ऐकायची आहे का सगळ्यांना स्टोरी? तुम्हाला आहात का एक्साइटेड, इंटरेस्टेड आहात तुम्ही सगळे? येस. सो आमची जी स्टोरी, मी जसं आता म्हणलं की दिसतंय ना चित्र तुम्हाला सगळ्यांना? एक मोठं शिखर आहे आणि ते एव्हरेस्टचं शिखर आहे. तो जो टॉप दिसतोय तुम्हाला तो एव्हरेस्टचा टॉप आहे. तर जेव्हा आम्ही एव्हरेस्टच्या शिखरावरती कुठलाही गिर्यारोहक जातो तेव्हा त्या जो स्पोर्ट्स आहे त्या स्पोर्ट्सला म्हणतात माउंटेनिअरिंग. ओके, सो माउंटेनिअरिंग हा एक स्पोर्ट्स आहे, हा एक क्रीडा प्रकार आहे आणि त्याची डेव्हलपमेंट हळूहळू हळूहळू करायला लागते. एकदम तुम्ही उठलात आणि म्हणलात चला आम्ही आता एव्हरेस्टला जातो, होईल का असं? शक्य नाही होणार ना.
पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं ट्रेनिंग घ्यायला लागेल, थोडेसे कष्ट करायला लागतील, फिजिकल फिटनेस करायला लागेल. मग अगदी आता इथं सिंहगड किती लोकांनी गेले? हात वर करा बरं, सिंहगडला गेलेले. ओके, हात खाली घ्या. अजून आजूबाजूला लोहगड आहे, विसापूर आहे, तिकोणा आहे, असे किल्ले तुम्ही केलेले असू शकतात. तर ज्यांनी कोणी असे किल्ले केले ते हळूहळू त्यांना आवड निर्माण होईल. मग त्याच्यातून ते थोडेसे रॉक क्लाइम्बिंग करायला लागतील, अवघड शिखर करायला लागतील, आणि मग हळूहळू तुम्हाला हिमालयामध्ये जायची पण इच्छा होईल. हिमालयात गेले का कोणी तुमच्यापैकी? हात वर करा जे हिमालयात गेलेत ते. ओके, एक गेली आहे. बर, अजून पण सगळेजण तुम्ही जेव्हा हिमालयामध्ये जाल तेव्हा तुम्हाला हिमालय पण प्रचंड आवडेल. आणि मग हिमालयामधली मोठी मोठी शिखरं जी चढायची असतात त्याला माउंटेनिअरिंग म्हणतात. ठीक आहे, माउंटेनिअरिंग म्हणजे काय कळलं सगळ्यांना? तर आता ह्या माउंटेनिअरिंग मध्ये जे सर्वोच्च, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. तर माउंट एव्हरेस्ट किती साली सर झालं माहितीये तुम्हाला? एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून, 1953 साली, म्हणजे खूप पूर्वी. आणि त्यावेळेला 2 जणांनी एव्हरेस्ट सर केलं. त्यांची नावं शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी. या दोघांनी एव्हरेस्ट 1953 साली सर केलं. पण पहिल्यांदा एव्हरेस्ट करायचा प्रयत्न किती साली झाला माहितीये का? आजपासून 100 वर्ष पूर्वी, म्हणजे 1920 साली पहिला प्रयत्न झाला. 1920 साली झाला, 22 साली झाला आणि 24 साली. 3 वर्ष सलग एकच टीम प्रयत्न करत होती एव्हरेस्ट क्लाइम्ब करायचा, पण त्यांच्याकडनं झालं नाही. आणि ते एव्हरेस्ट कधी क्लाइम्ब झालं? 1953 साली. आणि त्यानंतर अनेक गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर करायचा प्रयत्न केला. खूप त्यात कष्ट घेतले लोकांनी, अनेक डिस्कम्फर्ट्स एन्जॉय केले. कसे कसे आहेत ते तुम्ही बघाल. पण सगळ्यांना एव्हरेस्ट माहित असतं, तुम्हाला सगळ्यांना पण जगातलं सगळ्यात उंच म्हणजे एव्हरेस्ट माहितीये. पण तुम्हाला कांचनजंगा माहितीये का? ऐकून माहितीये कांचनजंगा? आपल्या भारतामधलं सगळ्यात उंच शिखर आहे की नाही? वाचलं असेल ना तुम्ही भूगोलामध्ये. आपल्या भारतामधलं, भारताच्या बाउंड्रीज मध्ये असलेलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? कांचनजंगा. तर आम्ही सगळ्यांनी एव्हरेस्ट क्लाइम्ब केल्यानंतर असं ठरवलं की भारतामधलं पण सगळ्यात उंच शिखर आपण करूया ना क्लाइम्ब. ते खूप कमी जणांनी केलंय. म्हणजे एव्हरेस्ट क्लाइम्ब करणारे आज जगामधले 8 ते 8.5 हजार लोक आहेत. किती आहेत? 8-8.5 हजार लोक एव्हरेस्ट क्लाइम्ब केलेले आहेत. जगाची लोकसंख्या किती सांगेल? 8 बिलियन, बरोबर ना? म्हणजे किती? 800 कोटी. 800 कोटी लोकांमधल्या 8-8.5 हजार लोकांनी फक्त एव्हरेस्ट क्लाइम्ब केलंय. म्हणजे केवढं आहे? फ्रॅक्शन पण नाहीये. पण कांचनजंगा समिट केलेले किती आहेत जगामध्ये? हार्डली 300 लोक आहेत. 300 ते 400 लोक आहेत फक्त अख्ख्या जगात. मग आम्ही ठरवलं की येस, आपण कांचनजंगा करूया अटेम्प्ट. आणि म्हणून मग आम्ही कांचनजंगावरती मोहीम आयोजित केली. आणि मग ही मोहीम करताना आम्हाला किती अडचणी आल्या, काय काय गमती जमती झाल्या, काय काय चॅलेंजेस आम्हाला सर करायला लागले, काय काय आव्हानांना सामोरं जावं लागलं, हे सगळं तुम्हाला आम्ही आमच्या गोष्टीतनं सांगणार आहोत कांचनजंगा मोहिमेच्या. तर हे शिखर कांचनजंगा आहे. आणि ही गोष्ट सांगायला मी आता विवेक दादाला बोलवतो. मग विवेक दादा आणि मी, आम्ही दोघं मिळून ही गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहोत. आहात ना सगळे इथेच? हॉलमध्येच आहे ना? मेंटली फिजिकली नक्की? येस. तर कांचनजंगा हे शिखर आताच भूषणदादांनी आपल्याला सांगितलं 1953 साली पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सक्सेसफुली क्लाइम्ब झालं, हो की नाही? तर जसं 1953 साली एव्हरेस्ट जगातलं हायएस्ट शिखर क्लाइम्ब झालं, 1955 साली पहिल्यांदा कांचनजंगा शिखर क्लाइम्ब झालं. परंतु भारताकडून, म्हणजे भारतातली पहिली सक्सेसफुल एक्सपिडिशन व्हायला 1977 साल उजाडावं लागलं. ह्या गोष्टीमधूनच आपल्याला लक्षात येतं की कांचनजंगा शिखर किती अवघड आहे, किती चॅलेंजिंग आहे. जसं भूषणदादांनी सांगितलं 8,000हून जास्त लोकांनी एव्हरेस्ट क्लाइम्ब केलंय, पण हार्डली 400 लोकांनीच आतापर्यंत कांचनजंगा शिखर क्लाइम्ब केलंय. याचं कारण का? तर हे शिखरच एवढं रिमोट लोकेशनला आहे. भारत आणि नेपाळ यांच्या एक्झॅक्ट बॉर्डरवर हे शिखर वसलेलं आहे. तर आता भारताकडून 1977 साली जेव्हा क्लाइम्ब झालं पहिल्यांदा, तेव्हा भारताकडून भारताच्या बाजूनं हे शिखर क्लाइम्ब झालं होतं. तुम्हाला दिसतंय इथे कांचनजंगा शिखर इथे आहे. आणि याच्या उजव्या बाजूला इथे सगळा सिक्कीमचा भाग आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिक्कीम आपलं एक स्टेट आहे. आणि या बाजूला इकडे हा जो सगळा भाग आहे हा नेपाळचा भाग आहे. तर हे जे शिखर आहे सिक्कीमीज लोकांसाठी खूप भावनिक शिखर, म्हणजे ते त्या शिखराला दैवत मानतात. त्यामुळे त्या वर्षानंतर या शिखरावर पुन्हा चढाई सिक्कीमच्या बाजूने करण्यात आली नव्हती, परंतु नेपाळच्या बाजूने हे शिखर क्लाइम्ब केलं जाऊ शकतं. म्हणून आम्ही देखील 2019 साली जेव्हा कांचनजंगा शिखराची मोहीम प्लॅन केली तेव्हा ती नेपाळ बाजूने क्लाइम्ब केली.
तर आता कांचनजंगाच्या शिखराला म्हणजे शिखर तर खूप लांब राहिलं, त्याच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचणंच खूप एक मोठं दिव्य होतं. तुम्हाला आता इथे मॅप मध्ये दिसतंय ही नेपाळची राजधानी काठमांडू, हो की नाही. सो आम्ही पुण्याहून दिल्ली, दिल्लीहून काठमांडू असे विमानानं प्रवास केला. काठमांडूवरून भद्रपूर नावाचं एक छोटस गाव आहे, तिथपर्यंत फ्लाईटनं पुन्हा आलो. आणि भद्रपूर पासून मला इथं दिसतंय, भद्रपूर पासून फिडिंग या गावापर्यंत आम्हाला गाडीनं एक बस होती, तीही खूप अशी साधी सुधी बस होती. ती त्या साध्या सुध्या बसनं आम्हाला त्या फिडिंग गावापर्यंत पोहोचायला लागलं. आता या फिडिंग गावापासून पुढे आमचा ट्रेक सुरू होणार होता. इथे तुम्हाला गावांची लिस्ट दिसते बघा, फिडिंग, मग खांडीम, खेबांग, यामफुदीन, तोरतोंग, सेराम, रामेछे, मग मिडल कॅम्प, मग बेस कॅम्प, अशी असा सगळा पायी प्रवास करत आम्हाला बेस कॅम्पला पोहोचायचं होतं. आणि बेस कॅम्पच्या नंतर अजून शिखर माथा तर खूपच लांब राहिला. तर या बेस कॅम्पला पोहोचणं देखील एक खूप मोठं आमच्या पुढे चॅलेंज होतं. तर याच्यात काय काय चॅलेंजेस आले, तर सर्वात पहिले आम्ही जेव्हा गाडीनं जात होतो, फिडिंग गावापर्यंत पोहोचणार होतो, रात्रीची वेळ होती, अंधार झाला होता आणि रस्ता अतिशय खराब होता. आणि अशातच एक साधारण 2-2.5 किलोमीटर फिडिंग गावात पोहोचायच्या अलीकडेच आमची बस खराब झाली आणि नेमका रस्ता पण खराब झाला होता. एक साधारण 300-400 मीटरचा पॅच होता, तो पूर्ण वाहून गेला होता. आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, आपल्याला गावात तर पोहोचायचंय आणि आमच्याकडे खूप सारं सामान पण होतं. तर अशा वेळेस त्या फिडिंग गावातून आम्ही दुसरी ट्रान्सपोर्ट अरेंज केली, जी जो रस्ता खराब झाला होता त्याच्या पलीकडे येऊन थांबली. मग आमच्या बसमधलं सगळं सामान आम्ही उतरवलं. खूप हेवी सामान होतं, म्हणजे एक बॅग आमच्या 20-25 किलोच्या बॅग्स होत्या आणि अशा भरपूर बॅग्स होत्या. त्या रात्री हेडटॉर्चच्या प्रकाशामध्ये आम्ही हातात घेऊन त्या खराब रस्त्यातून क्रॉस करून पलीकडे गाड्यांमध्ये लोड केला आणि मग त्यानंतर फिडिंग गावामध्ये पोहोचलो. सो असं आता एखाद्याला वाटू शकेल की अरे माझी गाडी बंद पडली, रस्ता पुढे खराब आहे, मग पुढे कसं जायचं, हो की नाही, असा प्रश्न पडू शकतो की नाही. पण मग असा प्रश्न पडला तर त्याच्यावर मार्ग कसा काढायचा, पुढे वाटचाल कशी करायची, हा देखील विचार करणं गरजेचं. सो तो आम्ही त्यावेळेस केला आणि वेळेत फिडिंग गावात पोहोचलो. आणि मग फिडिंग पासून आमची पुढची वाटचाल सुरू झाली. फिडिंग, मग खांडीम, खेबांग, यामफुदीन, तोरतोंग, सेराम, अशी वेगवेगळी गावं आम्ही क्रॉस करत पुढे जात होतो. आता इथे तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल बघा की वाट पण खूप रिमोट होती, म्हणजे गावं पण अगदी छोटी छोटी होती. अशा छोट्या छोट्या गावातून अवघड वाटेतून वाट करत आम्ही पुढे पुढे मार्गक्रमण करत होतो. सुरुवातीला भरपूर घनदाट जंगल होतं, काही चहाचे, कॉफीचे मळे देखील होते. हे करत करत आम्ही पुढे पुढे वाटचाल करत होतो. आता पुढे वाटचाल करताना तुम्हाला इथे दिसतंय का, या अलीकडच्या फोटोज मध्ये कशी घनदाट जंगल होती, वेगवेगळे कॉफीचे, चहाचे मळे होते. परंतु आता इथे तुम्हाला दिसतंय का, हे सगळे ग्रीन लाईन म्हणजे ट्री लाईन जी आहे ती हळूहळू कमी होत चालली आहे. इथे तुम्हाला वरच्या फोटोमध्ये थोडेफार ग्रीनरी दिसतेय, वाहतं पाणी दिसतंय. इथल्या खालच्या फोटोमध्ये दिसतंय काही सगळे दगड धोंडे आणि थोडंफार शेवाळ ग्रो होताना दिसतंय. यानंतर पुढे तर तुम्हाला दिसतंय की ट्री लाईन संपून आता स्नो लाईन सुरू झाली आहे, हो की नाही. म्हणजे स्नो लाईन जेव्हा सुरू होते तेव्हा हवेमधलं ऑक्सिजनचं प्रमाण देखील कमी होत जातं, शिवाय थंडी देखील वाढत जाते, स्नो आहे, हो की नाही. सो अशामुळे वेगवेगळ्या टप्प्यात प्रत्येक दिवशी आम्हाला वेगवेगळे चॅलेंजेस फेस करत पुढे जायला लागत होतं. सो असं करत करत आमची वाटचाल पुढे चालली होती. आणि हे करत असताना सेराम, मी मगाशी म्हटलं की नाही, सेराम गावापर्यंत तर आम्ही आमची टीम 10 जणांची होती आणि आमच्या बरोबर अजून वेगवेगळ्या देशातले, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, UK, फ्रान्स, नेपाळ, अशा वेगवेगळ्या देशातलेही इतर क्लाइंबर्स होते. असे सगळे मिळून 30 ते 35 जण होतो आम्ही. तर असे सगळे मिळून आम्ही छेराम गावापर्यंत एकत्र ट्रेक करत आलो. मात्र छेराम पासून आमची जी 10 जणांची टीम होती ती सोडली तर बाकी सगळे जण त्या छेराम गावापासून बेस कॅम्प पर्यंत डायरेक्ट हेलिकॉप्टरने गेले. का, कारण तो सगळा अतिशय अवघड टेरेन होता. आता तुम्हाला दिसतंय या फोटोमध्ये आमचे टेंट्स आहेत, आजूबाजूला पूर्ण मोठे मोठे बर्फाच्छादित माउंटन्स आहेत आणि माउंटन्स आहेत, रॉक्स आहेत. कुठेही तुम्हाला झाड दिसतंय, एखादं बुश दिसतंय, गवत दिसतंय,
नाही की नाही. सो या अल्टिट्यूडला इव्हन कुठलीही ग्रीनरी पण सर्व्हाइव्ह होत नाही, कारण ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू कमी होत जात असतं. आता अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सर्व्हाइव्ह करायचंय आणि अजून तर आम्ही बेस कॅम्पला पण नाही पोहोचलो, आम्हाला शिखर माथा गाठायचंय. तर असे चॅलेंजेस आम्ही फेस करत करत पुढे चाललो होतो. आता हा जो फोटो आहे, मी मगाशी म्हटलं की नाही, छेराम नंतर अलीगडच्या फोटोमध्ये बघितलं तर छेराम नंतर रामेछे नंतर मिडल कॅम्प आणि त्यानंतर येणार होता बेस कॅम्प. तर हा जो फोटो आहे हा आमचा मिडल कॅम्पचा फोटो आहे. ही आमची वाटचाल चालू आहे रामेछेवरून मिडल कॅम्पला आणि आम्ही मिडल कॅम्पला येऊन पोहोचलो. आता जरी हा खूप भयावह फोटो दिसत असेल, सगळ्या ग्लेशियर मधला फोटो असेल, तरीही खूप छान ऊन होतं. आम्ही कम्फर्टेबली त्या दिवशी इंटरमिजिएट कॅम्पला मिडल कॅम्पला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच बेस कॅम्पला जायला निघणार होतो. आता बेस कॅम्पची वाट देखील खूप खडतर होती. किमान 10 ते 11 तासाचा ट्रेक करत आम्हाला जायचं होतं आणि त्या ट्रेक रूट मध्ये देखील आम्हाला काही ठिकाणी अवघड टप्पे क्रॉस करायचे होते. मग अशा अवघड टप्प्यामध्ये आम्हाला रोप फिक्स करावी लागते. जनरली अशा प्रकारची जी रोप फिक्स करतात ती बेस कॅम्पच्या वरती जिथं तांत्रिक दृष्ट्या माउंटेनिअरिंग सुरू होतं, टेक्निकल माउंटेनिअरिंग सुरू होतं, अशा ठिकाणी होते. परंतु या केसमध्ये आम्हाला बेस कॅम्पच्या अलीकडेच रोप फिक्सिंग करावी लागत होती. काही सेक्शन तर असे होते की रॉकफॉल होणार होते, ते क्रॉस करून आम्हाला जायचं होतं. सो असा खडतर प्रवास होता, पण तरी आम्ही प्रिपेअर्ड होतो कारण वेदर चांगलं होतं. हो की नाही. आता तर दिसतंय सगळं छान आहेत, उभे आहेत बाहेर उन्हामध्ये बसते. पण अचानक रात्री काय झालं, भरपूर स्नोफॉल झाला. जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचा स्नोफॉल झाला रात्रीत, एकाच रात्रीत. आणि दुसऱ्या दिवशी अशी आमची परिस्थिती होती. आता अशा परिस्थितीमध्ये आम्हाला बेस कॅम्पला तर पोहोचणं भाग होतं. बाकीचे सगळे वेगवेगळ्या देशांचे गिर्यारोहक आपापले छान हेलिकॉप्टरनं बेस कॅम्पला जाऊन पोहोचले होते, पण आम्ही ट्रेक करत जात होतो, आमची 10 जणांची टीम. मग आता अशा परिस्थितीमध्ये आमचे शूज ओले होणार होते, कपडे ओले होणार होते, थंडी वाजणार होती, राईट. पण अशी जरी सिच्युएशन असली तरी आम्ही ठरवलं होतं की आम्हाला बेस कॅम्पला पोहोचायचंय आणि अशा परिस्थितीत देखील आम्ही बेस कॅम्पकडे मार्गक्रमण केलं. सो असं जवळजवळ 10 ते 11 तासाचा ट्रेक करत आम्ही या बेस कॅम्पला पोहोचलो. हा आमचा होता बेस कॅम्प, म्हणजे एक छोटंसं टुमदार गाव की जिथं 50 ते 60 जण 30 ते 35 दिवसांसाठी राहू शकतील, असं एक छोटंसं गाव होतं आमचं हे. आणि हे गाव होतं खूप एका छोट्याशा टेकडीवर. आता जो आमचा इंटरमिजिएट म्हणजे मिडल कॅम्प जो मगाशी म्हणलो जिथून आम्ही सुरुवात केली, तो साधारण इथे कुठेतरी दिसतोय. हा जो मी मार्क केलाय ना पॉइंट, इथून आम्हाला या ग्लेशियर मधून आम्हाला चढत 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 या बेस कॅम्पला यायचं होतं. सो मग इथे आलो आम्ही. इथे आल्यावर देखील आता हा जो फोटो आहे हा काही दिवसानंतरचा आहे. ज्या दिवशी आम्ही इथे आलो त्या दिवशी इथे भरपूर स्नोफॉल होता, स्नो साठलेला होता. तर अशा परिस्थितीमध्ये तिथे पोहोचल्यावर आम्ही इथं थंडीनं कुडकुडत होतो. आणि जनरली अशा बेस कॅम्पवर थोड्याफार सुविधा असतात, जनरेटर असतं, हीटर्स असतात. पण नेमकं त्या दिवशी असं झालं की सगळे जनरेटर्स हीटर्स सगळे बंद पडले. सो आम्हीच आमच्या हातांनी पाय रब करून ओले शूज बाजूला काढून लवकरात लवकर टेंट ऑक्युपाय करून स्वतःला त्या डिस्कम्फर्ट मध्ये देखील कम्फर्ट करायचा प्रयत्न केला. सो अशा पद्धतीने आम्ही सगळेजण बेस कॅम्पला पोहोचलो आणि मग बेस कॅम्प पासून आमची पुढची माउंटेनिअरिंगची जर्नी सुरू होणार होती. आता बेस कॅम्प पर्यंत आम्ही ट्रेक करत आलो, हो की नाही. इथे कुठलेही टेक्निकल चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागले नाही. बेस कॅम्पच्या वरती जेव्हा आपल्याला शिखर माथ्यापर्यंत पोहोचायचं असतं ते आपण एका दिवसात नाही पोहोचू शकत, तर त्याला मध्ये मध्ये टप्पे असतात. मग बेस कॅम्प वरून कॅम्प 1ला जायचं, परत खाली यायचं. बेस कॅम्पला आल्यावर 1-2 दिवस स्टे करायचा, मग त्यानंतर पुन्हा बेस कॅम्प वरून कॅम्प 1, कॅम्प 2, मग परत बेस कॅम्प. या प्रोसेसला वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेणं म्हणतात. कारण मी मगाशी म्हटलं की त्या कंडिशन मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, प्रेशर कमी असतं, थंडी जास्त असते. त्यामुळे आपल्या बॉडीला यूज टू करून घेणं खूप गरजेचं असतं, तरच आपण वरती जाऊ शकतो, हो की नाही. तर ही जी आमची प्रोसेस होती, वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली जायचं, याला ऍक्लमटायझेशन म्हणतात. आणि ही आम्ही गेले पुढे 20-25 दिवस ही प्रोसेस करणार होतो. तर या प्रोसेसमध्ये देखील आम्हाला वेगवेगळे चॅलेंजेस आले. तर सुरुवातीला म्हणजे या सगळ्याची सुरुवात जी होते ती
पूजन होते. म्हणजे कुठल्याही गिर्यारोहणाला सुरुवात आपण करतो, माउंटेनवर क्लाइंब करतो, तेव्हा त्या माउंटनचे आशीर्वाद घेऊन, त्या पर्वताचे आशीर्वाद घेऊन मग चढाई करतो. तर त्यामध्ये अशा प्रकारे पूजा केली जाते. आणि आपण पूजा करतो तेव्हा वेगवेगळे प्रसाद अर्पण करतो, हो की नाही, देवाला. कधी शिरा करतो, कधी केळ, अशी वेगवेगळी फळं वाहून देवाची पूजा करतो. तर आता इथे तुम्हाला काय काय दिसतात वेगवेगळे ऑप्शन. कोल्ड्रिंक्स दिसत आहेत, चॉकलेट्स दिसत आहेत, बिस्किट्स दिसत आहेत, हो की नाही. तर आता त्यावेळेस त्या ठिकाणी जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते मनोभावे देवाला अर्पण करायचं हा हेतू असतो. आणि त्या हेतूनं आपण देवाची म्हणजेच पर्वतांची पूजा करतो आणि त्यानंतर ऍक्च्युअल माउंटेनिअरिंगला सुरुवात करतो. मग ही आमची सगळी प्रोसेस सुरू होती ऍक्लिमटायझेशनची. बेस कॅम्पवरून कॅम्पवरला जायचं, परत यायचं. आणि आता ही जी प्रोसेस होती यातल्या पहिल्याच टप्प्यात, म्हणजे आम्ही बेस कॅम्पवरून कॅम्पवरला जाऊन परत आलो. आता पुढचं रोटेशन होणार होतं, कॅम्प 2 ला जाणार होतो आम्ही, पण तेवढ्यात अचानक अशी परिस्थिती बदलली. म्हणजे आधीचा जो एकदम छान मोकळा प्रसन्न बेस कॅम्प होता तो एका रात्रीत पुन्हा एकदा बर्फाच्छादित झाला. कारण काय झालं, त्यावेळेस एका रात्री अचानक बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालं. फेणी नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि त्याचा इम्पॅक्ट कांचनजंगाच्या शिखरावर देखील झाला होता. एका रात्रीत एवढा कमीत कमी 3 ते 4 फुटाचा स्नोफॉल झाला होता. पण मग हे आम्हाला कसं कळलं, तर अचानक त्या रात्री बाहेर हालचाल आम्हाला जाणवली. लोकांचं, शेर्पा लोक होते, त्यांची बोलणी ऐकू आली. म्हणून आम्ही बाहेर उठून आलो तर बघतो तर काय, सगळे शेर्पाच टेंट झाडत होते, स्नोफॉल चालू होता. मग अशा परिस्थितीत आम्ही देखील शेर्पांबरोबर टेंट झाडायला सुरुवात केली. कारण तुम्हाला दिसतंय इथे, हा जर का स्नो साठत राहिला टेंटवर तर काय होईल, टेंट कोलॅप्स होईल, टेंट ब्रेक होईल आणि कोलॅप्स होईल. आणि तसं जर का झालं तर सगळे गिर्यारोहक टेंटच्या आतमध्ये अडकून बसतील, हो की नाही. त्यामुळे रात्रभर आम्हाला टेंट झाडत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि एवढं करून देखील अशा पद्धतीचा स्नो अक्युम्युलेट झालेला होता. एक तर टेंटची गंमत, आमच्यातला एक गिर्यारोहक आहे, त्याची गंमतच अशी झाली की त्याच्या टेंटवर एवढा स्नो साठला की त्याला लिटरली टेंटच्या आतून टेंट खोदून बाहेर यावं लागलं. अशी परिस्थिती निर्माण झाली. जर हा स्नो त्यानं वेळेत क्लिअर केला नसता तर हा देखील टेंट पूर्णपणे दबला गेला असता. सो अशा प्रकारचे वेगवेगळे चॅलेंजेस इव्हन आम्हाला बेस कॅम्पला देखील जाणवले. आणि आमच्या पुढे आता चॅलेंज होतं की याच्यानंतर पुढे कसं मार्गक्रमण करायचं. बेस कॅम्प तर झाला, बेस कॅम्पच्या पुढे अजून कॅम्प 1 होता, कॅम्प 2 होता, कॅम्प 3, कॅम्प 4 आणि मग त्यानंतर शिखर माथा. असा सगळा प्रवास होणार होता. तर आता ना आपण एक छोटासा एक्सरसाइज करायचा. तुम्ही सगळ्यांनी कागद पेन आणले बरोबर, वही काहीतरी आणलेलं असेल तर प्रत्येकानं काय करायचंय की तुमच्या रोजच्या लाईफमध्ये तुम्हाला जे काही डिस्कम्फर्ट वाटतात असे 5 डिस्कम्फर्ट द्यायचे. तर म्हणजे मी अगदी सोपं एक एक्झाम्पल सांगते की मी शाळेत चाललीये बरोबर आणि माझी चप्पल तुटली. मी काय म्हणणार, अरे बापरे आता कशी मी शाळेत जाऊ शकणार, म्हणजे एक्स्ट्रा मेजर डिस्कम्फर्ट माझ्यासाठी बरोबर. तर असे तुम्हाला जे काही डिस्कम्फर्ट वाटतात असे प्रत्येकाने 3-4 डिस्कम्फर्ट लिहा आणि त्याला रेट करायचं. म्हणजे हा मला 1 to 5 च्या स्केल, 1 हा लोएस्ट आणि 5 हा हायेस्ट. आणि तुमचे तुम्हीच विचार करून घ्या, तुम्हाला स्वतःला काय वाटतंय, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला काय वाटतंय ते नका विचारू. टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग ड्युरिंग विंटर. बरं, आणि हा कुठल्या लेवलचा वाटतोय तुला डिस्कम्फर्ट? 3. त्यांनी रेटिंग 3 दिलेले त्या डिस्कम्फर्ट. ओके, आता अजून कोणाला वाटतोय असाच डिस्कम्फर्ट, लवकर उठले थंडीमध्ये? अरे बापरे. सो आपल्याला मॅडमला सांगायला पाहिजे थंडी शाळेची वेळ आता तुम्हाला विचार करावा लागेल. सांगायचा उद्देश हा आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला डिस्कम्फर्ट वाटतो. आणि आता आपल्याला जे विवेकानंदने सांगितलं की एवढ्या त्यांनी सांगितलं बेस कॅम्प, मला वाटतं बेस कॅम्प हा साधारण 5-5.5 हजार
फीट हाईटला असतो आणि समिट हे 8,000च्या वर आहे. तर 5,000 फीटच्या हाईटला एवढा थंडी, वारा, बर्फ पडतोय आणि त्याच्यामध्ये ही लोक आनंदाने राहत आहेत आणि 1 दिवस 2 दिवस नव्हे तर 20-25 दिवस सुद्धा आनंदाने राहतात. तर हा केवढा मोठा डिस्कम्फर्ट आहे आणि ते का करू शकतात कारण त्यांची पॅशन आहे, ते एन्जॉय करतात. तर मला वाटतं याच्यावरती आपण याला विचार करायला लागेल. हा एक्सरसाइज आता एवढ्या वेळात नसेल जरी झाला तरी तुम्ही विचार करा की तुम्हाला काय काय डिस्कम्फर्ट वाटतात आणि आता जे काही आपण बघणार आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली ते कुठे आहे. ओके, सो मी परत भूषण दादाला बोलवते. ओके, सो जर लिहून झाले असतील तुमचे डिस्कम्फर्ट तर आता बंद करून ठेवा. ओके, आणि त्या डिस्कम्फर्टची तुमची जी लेवल आता तुम्ही 3 लिहिली असेल, कोणी 4 लिहिली असेल, तर ती डिस्कम्फर्टची लेवल 0 करता येते का हा प्रयत्न करा. तरच तुम्हाला आणखीन पुढे काहीतरी वेगळं तुम्ही करू शकाल. म्हणजे बाकी आपण नंतर बोलू एंडला, पण आता तुम्हाला पुढे प्रवास बघायचा का? आमचा समिट पर्यंत यायचंय का? हा, कांचनजंगाचं समिट बघायचंय सगळ्यांना? नक्की? आवाज येत नाहीये? येस, ग्रेट. जोश आहे ना अजून सुरुवातीला जो होता तो? ओके, हाऊ इज द जोश? ओके, हायच ठेवा. सो हा बेस कॅम्प झाला, पण आता बेस कॅम्प जसं विवेकदादांनी सांगितलं, बेस कॅम्प इज ॲट 18,000 फीट. 18,000 फुटांवरती आमचा बेस कॅम्प होता. 18,000 फीट म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजनची लेवल जी आपल्या इथे जेवढं ऑक्सिजन आहे त्याच्या अर्धा ऑक्सिजन तिथे असतो. ठीक आहे, आणि जसं जसं वर जाणार आम्ही तसा तसा तो ऑक्सिजन काय होणार, वाढणार का कमी होणार? कमी होत जाणार आणि थंडी जी आहे ती अजून वाढत जाणार. सो बेस कॅम्पच्या वरचा जो प्रवास आहे तो अशा पद्धतीने इथे हे तुम्ही बघताय सगळे स्नो मध्येच आम्ही चालतोय, पण स्नो बरोबरच काय असतं माहितीये का, काही मोठमोठ्या आईसचे ब्लॉक्स पण असतात, त्याला आईस वॉल म्हणतात किंवा ग्लेशियर म्हणतात. तर या अशा आईस वॉल मधून आम्हाला क्रॉस करायचं होतं आणि तुम्ही इमॅजिन करा ह्या आईस वॉलची साईज जी आहे ती साधारण आपल्या बिल्डिंग एवढी, स्कूलची बिल्डिंग जेवढी आहे तेवढी आईस वॉलची साईज आहे आणि त्यातला एक छोटासा तुकडा जरी पडला तरी त्या तुकड्याचं वजन काही 1000 किलो असणार आहे. त्यामुळे कायम असं वर बघायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि ह्याच्यातनं फास्ट चालायचं की तो तुकडा पडायला नको अशी फक्त इच्छा करायची व्यक्त आणि जायचं. आणि मग हे आपलं फास्ट व्हावं यासाठी जसं आता वृषाली मॅम म्हणल्या की हे ओव्हरनाईट नाही जमणार, ह्याच्यासाठी प्रॅक्टिस लागेल, ह्याच्यासाठी आधी तो सगळा जो काही कष्ट आहे तो डिस्कम्फर्ट एन्जॉय केलेला असला पाहिजे. म्हणजे आम्ही ही जी प्रॅक्टिस करतो ना, इथे तुम्ही बघाल इथे आम्ही आईसमध्ये क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस करतोय. तर हे क्लाइम्बिंग आम्ही केल्यामुळे काय होतं की आम्हाला ह्या अशा प्रकारच्या ठिकाणी फास्ट चालायची सवय होऊन जाते आणि मग हे क्रॉस करून आम्ही पलीकडे जाऊ शकतो. मग पलीकडे गेल्यानंतर इथे पुढे कॅम्प्स असतात, कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3. चांगली लोकेशन बघून जिथं बाकीचं कुठलं डेंजर नाहीये, म्हणजे वरनं काहीतरी पडेल किंवा जिथे आम्ही टेंट लावलाय तो टेंटच खाली जाईल क्रिव्हॅसमध्ये, असं काही होणार नाही अशा ठिकाणी टेंट लावावे लागतात. कारण अशाही घटना यापूर्वी झालेल्या आहेत की अनसेफ ठिकाणी टेंट लावले आणि रात्रीतच ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे ते पण टेंटची जागा शोधून टेंट लावायला लागतात आणि मग ते टेंट लावल्यावर तिथे राहायचंय टेंटच्या आतमध्ये. मग राहायचंय म्हणल्यावर खायला प्यायला लागेल की नाही, बरोबर ना? मग खाण्यापिण्यासाठी बघा किचन कुठे लावलंय आम्ही, बघितलं का? एक खड्डा खणलाय टेंट मध्येच आणि त्याच्यामध्ये आम्ही किचन तयार केलंय. मग आता पाणी दिसतंय का कुठे वाहणारं साईडला? तुम्हाला नाही दिसत आहे पाणी. मग कसं बनवायचं? आईसला मेल्ट करायचं. अगदी बरोबर. मग हा आईस जो आहे कडेचा तो जाऊन खणून आणायचा, असं पिशवी घ्यायची एक पोत्यासारखी, त्या पोत्यामध्ये भरपूर आईस भरून आणायचा आणि मग तो आईस इथे आणून मेल्ट करायचा आणि असा आईस मेल्ट करून 1 लिटर पाणी बनवायला तिथे जवळपास 1 ते 1.5 तास लागतो. इथे तुम्हाला 1 लिटर पाणी भरायला किती वेळ लागतो? 1 मिनिट पण नाही लागत, बरोबर की नाही? नळाला पाणी असतं लगेच भरतो आपण, पण तिथे हे पाणी बनवायला 1-1 तास तो स्नो आणून मेल्ट करत बसायला लागतं आणि त्यामुळं 1-1 घोट पाण्याचं महत्व पण तिकडे लक्षात येतं किती आहे. मग तिथे पोहोचलो आम्ही कॅम्पला, कुठल्याही कॅम्प 1 किंवा कॅम्प 2 ला, की तिथे गेल्यावर थंडी तर असतेच, पण त्यातल्या त्यात जेव्हा ऊन असतं तेव्हा त्या उन्हामध्ये आम्ही बाहेर बसून मस्त एन्जॉय करत असतो. टेंटमध्ये रात्री गप्पा मारत बसतो. कधी कधी जर खूप बाहेर स्नोफॉल झाला, बाहेरच पडता नाही आलं, तर मग टेंटमध्येच आम्ही पत्ते खेळायचे किंवा काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या. अशा पद्धतीने आम्ही आमचा वेळ घालवत स्वतःची जी मेंटल स्टेट आहे ना ती हमेशा कायम पॉझिटिव्ह ठेवत असतो. जर तुम्ही इमॅजिन करा ऍट दिस अल्टिट्यूड एनी वन ऑफ अस गोज इन टू निगेटिव्ह स्टेट ऑफ माइंड, जर का आम्ही कंप्लेंट करायला सुरुवात केली की हे काय आहे, मला असलं काही नाही करायचं बाबा, मला ही थंडी नकोच आहे, मला हे असलं पाणी बनवून प्यायचं अजिबात जमणार नाही, तर मग काय होईल? घरी यायला लागेल, काहीच करता नाही येणार, बरोबर की नाही?
आणि ते सुद्धा तिथे अशा निगेटिव्ह याच्यामध्ये गेल्यावर खाली उतरताना पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे कायम आम्हाला पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंड मध्ये राहावं लागतं कुठलीही परिस्थिती आली तरी. म्हणजे बघा इथे सगळे बाहेर मस्त निवांत बसलेत उन्हामध्ये, खालून गार आहे वरतून बर्फ आहे, सॉरी खालतून बर्फ गार आहे आणि वरतून ऊन आहे कडक, त्याच्यामुळे मस्तपैकी उन्हामध्ये सगळे शेकत बसलेत. इथे हा मस्त चहा बनवतोय आमच्या सगळ्यांसाठी. मग हे आम्ही एन्जॉय करतो छोटे छोटे मुवमेंट्स. तुम्हाला आता वाटेल केवढं अवघड आहे, पण अजिबात नाही. तिथे गेल्यावर एवढी मजा येते ना. तुम्ही सगळे धबधब्यामध्ये भिजलाय कधी? लाईव्ह धबधब्यामध्ये भिजलाय ना, केवढी मजा येते की नाही मजा भिजायला? तसंच. किंवा तुम्ही रात्री ओपन टू स्काय स्टार गेझिंग केलंय का कधी? रात्री थंडी वाजत असते बरेचदा, कारण आपल्याकडे स्टार्स किंवा स्काय जे ओपन असतं ते कधी असतं? डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये असतं, कारण बाकीचे दिवस क्लाउडी असतं. मग डिसेंबर जानेवारीमध्ये खूप थंडी असते रात्री. पण अशा थंडीमध्ये जर तुम्ही ती थंडी एन्जॉय केली आणि जर ते स्काय बघू शकला तर तुम्हाला अनेक आविष्कार बघायला मिळतात. म्हणजे रिसेंटली आम्ही एका कॅम्पला होतो मनालीमध्ये. रात्री खूप थंडी होती, प्रचंड मायनस टेम्परेचर होतं, पण मी सगळ्यांना बाहेर बोलवलं टेंटमधून. का तर आम्हाला वरती एक सॅटेलाइटची अशी रांग दिसली. पहिल्यांदा आम्हाला कळलं ना हे काय आहे. नंतर थोडंसं सर्च केल्यावर कळलं. इलॉन मस्क नाव ऐकलंय ना तुम्ही? इलॉन मस्कची कुठली कंपनी आहे? स्पेसएक्स. स्पेसएक्सनी स्टारलिंक्स नावाचे त्यांचे जे सॅटेलाइट्स इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत त्यासाठी त्यांनी सोडलेले सॅटेलाइट ट्रेन्स आहेत. म्हणजे 13 सॅटेलाइट्स असे लाईन मध्ये एका मागे एक असे जाताना दिसले, लिटरली ट्रेन सारखं दिसलं. पण मग त्यावेळेला ती जर थंडी आहे बाबा मी नाही बाहेर येणार असे जे म्हणून टेंटमध्ये बसले त्यांना ती सॅटेलाइट ट्रेन नाही बघायला मिळाली. किंवा धबधब्यात ओलं होईल, माझं कपडे ओले होतील, मी नाही भिजणार म्हणून जे बाहेर बसतील ते तो जो आनंद आहे तो आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे इथे सुद्धा आम्ही तेच करतो की अरे आपण एवढ्या छान ठिकाणी आलोय, इथून एवढा मस्त व्ह्यू दिसतोय, बर्फाचं पाणी करायचं, त्याचा चहा प्यायचा, किती भारी आहे हे सगळं. तर अशा पद्धतीने आम्ही ह्या गोष्टी एन्जॉय करत असतो. पण ते करता करता खडतरपणा काही कमी होत नाही, त्यातली चॅलेंजेस काही कमी होत नाहीत. इथे तुम्ही बघाल आमचा हा कॅम्प 2 आहे. म्हणजे हा जो फोटो होता की नाही, हा जो आहे ना कॅम्प 2, हाच कॅम्प 2 जेव्हा वरनं बघितला कॅम्प 3 मधून तेव्हा असा दिसतो, एवढूसा दिसतोय का इथे? हा कॅम्प 2 आहे. आणि मग इकडून असे चालत 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 आम्ही कॅम्प 3 ला आलोय. हा कॅम्प 2 वरून जाणारा मार्ग आहे कॅम्प 3 कडे. इथे कुठेतरी वरती कॅम्प 3 आहे ह्या बाजूला, आणि मग इथून इथे गेलो की कॅम्प 4 येतो. मग वाटेत अशा मोठ्या मोठ्या बर्फाच्या भिंती चढाव्या लागतात. पण वर जसे जसे जात राहतो आम्ही तसं तसं वरनं दिसणारे जे पीक्स आहेत, स्नोक्लॅड मोठी मोठी माउंटन दिसतात. म्हणजे असं व्हायला लागतं की 18-19 हजार फुटाची जी पीक्स आहेत ती आपल्या खाली खाली दिसायला लागतात. म्हणजे अरे आपण केवढं वर चाललोय, आपल्या खाली मोठी मोठी शिखरं चालली आहेत, एवढं मोठं आपल्याला तिथे फिलिंग छान येतं. आणि मग हळूहळू करत आम्ही कॅम्प 2 ला गेलो, कॅम्प 3 ला गेलो. हे जाताना पण आणखीन एक छोटा डिस्कम्फर्ट त्याच्यात येतो. काय आता तुम्हाला इथे बर्फ दिसतोय, म्हणजे टेम्परेचर काय असेल अंदाज लावा कोणीतरी, मायनस मध्ये किती असेल? किती? -5. ओके. रात्रीचं जे टेम्परेचर आहे ना ते -20, -30 पर्यंत जातं. म्हणजे जर तुम्ही बॉटलमध्ये पाणी ठेवलं असेल आणि ती बॉटल जर का टेंटच्या बाहेर ठेवली तर सकाळी बघितलं की त्याचं काय होणार? बर्फ. ते पाणी पिऊ शकत नाही तुम्ही. एवढंच काय तर थर्मासमध्ये जर पाणी असेल, गरम पाणी जरी भरलं आणि त्या थर्मासच्या कॅपला जर थोडंसं मॉइश्चर किंवा पाण्याचे ड्रॉपलेट्स राहिले असतील आणि ते जर का क्लोज केलं आणि रात्री तो थर्मास बाहेर राहिला तर आतमधलं पाणी वाजतं कारण ते गरम असतं. पण कॅप काय झालेली असते, बर्फामुळे कॅप लॉक होऊन जाते, म्हणजे ते थर्मास उघडता येत नाही. तर एवढं मायनस टेम्परेचर असतं. पण हेच मायनस टेम्परेचर जेव्हा दुपारी अशा कडक उन्हामध्ये आम्ही चालतो त्यावेळेला सनलाईट बर्फावरनं डायरेक्ट रिफ्लेक्ट होतो आणि तो रिफ्लेक्ट झाल्यामुळे काय होतं, टेम्परेचर सडनली वाढतं UV रेज रिफ्लेक्ट झाल्यामुळे, आणि ते टेम्परेचर +40 मध्ये पण जातं कधी कधी. सो खाली बर्फ आहे, बर्फात हात घातला तर मायनस आहे, हात गारटतायत, पण वरनं एवढं ऊन असतं की घाम यायला लागतो, मग टी शर्ट वरती चालतो आम्ही. तर असा पण छोटा छोटा डिस्कम्फर्ट तिथे एन्जॉय करायला लागतो. तर मग आम्ही टी शर्ट्स वरती चालतो, मग एवढ्या बर्फामध्ये टी शर्टवर चालायचा आनंद घेतो त्याच्यातून आम्ही. त्यानंतर असं करत करत हा वरचा कॅम्प आहे सगळ्यात शेवटचा. इथे अजून एक डिस्कम्फर्ट चालू होतो, कारण का 7300 7400 मीटरच्या वर ऑक्सिजनचं प्रमाण एवढं कमी आहे की तिथे तुम्हाला एक आर्टिफिशियल ऑक्सिजन किंवा बॉटल्ड ऑक्सिजन वापरायला लागतो. आणि मग एक असा मास्क असतो, त्या मास्क मधून तो ऑक्सिजन ब्रीथ करायला लागतो. आणि त्याचा सिलेंडर कुठे ठेवायला लागतो? पाठीवरती बॅगमध्ये कॅरी करायला लागतो. आणि जेव्हा टेंटमध्ये झोपलेलो असतो त्यावेळेला झोपेत सुद्धा इथे तुम्ही बघाल तर इथे सगळ्यांचे मास्क त्यांच्या तोंडावरती किंवा आजूबाजूला आहेत आणि सगळेजण रेस्ट करतायत लास्ट समिट पुश साठी. म्हणजे आता समिट पुश म्हणजे काय, एकदम शेवटची चढाई.
बेस कॅम्प झाला, बेस कॅम्प वरून कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 ला आलो. कॅम्प 3 वरून हा लास्ट कॅम्प, कॅम्प 4 आहे हा. या कॅम्प 4 वरनं आम्हाला आता समिटला जायचंय. ही आमची शेवटची चढाई आता इथून सुरू होणार होती. कळतंय ना इथपर्यंत सगळ्यांना प्रवास कसा झाला ते? आता समिट जे आहे ना, हे समिट बॉटल्ड ऑक्सिजन वापरून करावं लागतं. कारण का 8000 मीटर उंची आहे. 8000 मीटर्स म्हणजे जिथे विमानं उडतात, जेट्स किंवा बोईंग ज्या हाईटला उडतात, ती उंची म्हणजे 8000 मीटर्स. 8, 8.5, 9000 मीटरला ती विमानं उडतात. तर त्या उंचीवरती विदाऊट एनी प्रोटेक्शन जायचं, म्हणजे फक्त आपले कपडे, डाऊन सूट्स आणि बॉटल्ड ऑक्सिजन एवढ्यावरती तिथे पोहोचायचं असतं. मग त्यामुळे त्याची सगळ्याची तयारी आम्ही इथे शेवटच्या कॅम्पवरती करतो. बॉटल भरून घेतो, पाणी, थर्मास. कारण आमचा जो समिट पुश असणार होता, कांचनजंगा, विवेकदादांनी सांगितलं की खूप अवघड शिखर मानलं जातं, फक्त 400 लोक चढली आहेत, इतकं रिमोट आहे. त्याचं रिझन काय आहे तर एव्हरेस्टचा जो समिट पुश आहे शेवटचा, तो आहे 12 ते 16 तासांचा. म्हणजे खूप चांगला चालणारा, वेदर चांगलं मिळालं तर 12 तासात वर जाऊन खाली येऊ शकतो. आणि एखादा स्लो चालणारा असेल, म्हणजे माउंटेनियरच, पण थोडा स्पीड कमी असेल तर त्याला 16 तास लागतात. कुठे? एव्हरेस्टला. शेवटच्या कॅम्प पासून समिट करून परत शेवटच्या कॅम्पला यायला. कारण कॅम्प ते समिट आणि कॅम्प मध्ये कुठेही तुम्हाला थांबायला जागा नाहीये, कुठेही टेंट नाहीये. चालायला एकदा सुरुवात केली की शिखरावर पोहोचायचं, तिरंगा फडकवायचा आणि परत कुठे यायचं? कॅम्पमध्ये यायचं. तर ही जी चाल आहे, ही चाल एव्हरेस्टला 12 ते 16 तासांची आहे. पण कांचनजंगाला ती चाल सगळ्यात मोठी आहे. म्हणजे जी काही 8000 मीटरच्या उंची शिखरं आहेत त्यात सगळ्यात मोठी चाल कांचनजंगाची, आणि ती आहे कमीत कमी 24 तास. ओके, इमॅजिन करा, म्हणजे 24 तास कंटिन्युअस चालायचंय. कॅम्प मधून निघालं की चालत 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 जायचं. साधारणपणे 14-15 तासांनी समिट होणार आणि परत उरलेले 9-10 तास चालत रिटर्न कॅम्पवर यायचं. आणि मग एवढं चालायचं म्हटल्यानंतर विचार करा तुम्ही काय मेंटॅलिटी लागत असेल. आणि आम्ही तर याच्या आधी एवढे कधी चाललो नव्हतो, आणि ते पण 8000 मीटर वरती चालायचंय. आणि जर तसं नाही जमलं करायला तर तुमचं समिट होणार नाही. भीती वाटते का सगळ्याची? नाही ना? हा, एक्साइटिंग वाटतंय ना? घाबरून जाऊ नका, कारण का हे काही असं एका झटक्यात होत नाही. म्हणजे जो समिट अटेम्प्ट होतो, जो समिट पुश चालू होतो, हा एका झटक्यामध्ये होत नाही. त्यासाठी आम्ही इथे पुण्यामध्ये सुद्धा भरपूर तयारी केलेली असते. तर आम्ही ह्या समिट पुशची जी तयारी होती, जे 24 तास चालायचं आहे, त्या 24 तास चालण्याची तयारी म्हणून पुण्यामध्ये आम्ही कात्रज, सिंहगड, राजगड आणि तोरणा असा एक सलग ट्रेक 50 किलोमीटरचा केला होता. ही नावं ऐकलेत का? सिंहगड, राजगड, तोरणा ऐकलेत ना? आपले किल्ले आहेत पुण्याच्या आसपास. तर कात्रज घाटातनं चालू केलं आम्ही रात्रीच्या थंडीमध्ये. तिथून चालून आम्ही सिंहगडवर पोहोचलो, चालत चालत, गाडीने नाही बरं का, चालत चालत सिंहगडला पोहोचलो. मग सिंहगडवरनं परत चालत चालत राजगडला पोहोचलो आणि राजगडवरनं तोरणाला पोहोचलो. तर हे सगळं आम्ही 17 तासामध्ये पूर्ण केलं. 17 तासात आम्ही 50 किलोमीटर चाललो. मग तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स आला की येस, आपण कांचनजंगाचे 24 तास पण करू शकतो. आणि मग आमचा अखेर समिट पुश चालू झाला. आता समिट पुश जेव्हा चालू होतो तो आमचा संध्याकाळी 5-5:30 ला चालू झाला. आणि मग रात्री आम्ही चाललो कसे? टॉर्चच्या प्रकाशात. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की हे सगळं जर तुम्ही तिथे गेलात आणि अशा पद्धतीचं काय तुम्हाला दिसतं, हे सगळे तारे, हा टाइम लॅप्स काढलाय. म्हणजे पृथ्वी जेव्हा फिरत असते त्यावेळेला जर कॅमेरा स्टेडी लावून ठेवला एक्सपोजरवर तर सगळे तारे असे फिरताना दिसतात आपल्याला, त्यांच्या ट्रेल्स दिसतात. तर ह्याला म्हणतात स्टार ट्रेल्स. तर ह्या ट्रेल्स कधी दिसतात? जेव्हा कॅमेरा स्टेडी लावून ठेवलाय. आणि हे जे दिसतात तुम्हाला, हे आमचे हेड टॉर्चेस आहेत. म्हणजे हा आमचा रूट आहे, आम्ही इथून क्लाइंब करतोय रात्री. आणि हा बेस कॅम्प वरनं काढलेला फोटो आहे. सो ही जी जागा आहे, ही जागा इथे आहे कुठेतरी. तर आम्ही इथून चालत असताना रात्री हा फोटो खालून घेतलेला आहे. आणि मग असं रात्रभर चालत आम्ही सकाळी, म्हणजे सारखे आम्ही एकमेकांना बघत होतो, एकमेकांना विचारत होतो की अरे आता किती राहिलं, किती राहिलं, आता येईल, आता येईल. असं करत करत आम्ही सकाळी साधारणपणे 3:30-4 वाजता हा व्ह्यू आम्हाला बघायला मिळाला. काय दिसतंय तुम्हाला फोटोमध्ये? कांचनजंगाची शॅडो दिसतीये का? ती जी ट्रायंगल आहे ती कांचनजंगाची शॅडो आहे. आणि त्याच्या उलट्या बाजूला समोरनं सनराईज होत होता. सो पहाटे 3-3:30 पर्यंत आम्ही, संध्याकाळी 5:30 ला निघालोय, ते पहाटे 3-3:30 पर्यंत आम्ही चालत होतो. आणि साधारणपणे 4 ला इथे तुम्ही बघितलं तर इथे बघा सगळं गोल्डन झाल्यात एजेस. म्हणजे या बाजूनी सूर्य उगवतोय आणि इकडे सगळी कांचनजंगाची शॅडो आम्हाला बघायला मिळाली. अशा पूर्ण चालत चालत शेवटी आम्ही 15 मे 2019 रोजी शिखराच्या माथ्यावरती कांचनजंगा, जगातलं 3ऱ्या उंचीचं आणि भारतातलं सगळ्यात उंच शिखर जे आहे त्या शिखराच्या टॉप वरती आम्ही येऊन पोहोचलो. आणि हा जो काही सगळा आम्ही इतका एन्जॉय द डिस्कम्फर्ट इतक्या दिवसात आणि इतक्या वर्षात केला,
त्याचं फळ म्हणून ती मोहीम इतक्या हिस्टॉरिकली यशस्वी झाली की कांचनजंगावर एका दिवशी 10 जणांनी पोचण्याचा तो विश्वविक्रम म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आपल्या भारताच्या टीमचे म्हणजे भारताकडून आम्ही 10 जण 10 वेळा तिरंगा घेऊन आपल्या भारतातल्या सगळ्यात हायएस्ट पॉइंटला पोहोचलो, ज्या वेळेला इतर देशातले जसं विवेक दादांनी सांगितलं जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, इंग्लंड इकडनं लोक आलेले आणि त्यांच्याबरोबर सगळ्यात जास्ती संख्या इंडियन्सची होती, 10 जणांची होती आणि आमच्या बरोबर 4 शेर्पास होते. ते सख्खे भावंड होते चौघही. तर त्या चौघा सख्ख्या भावंडांनी पण कांचनजंगा समिट केल्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला, गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड झाला. तो पण तुम्ही ऑनलाईन बघू शकता. तर हे सगळं कशामुळे पॉसिबल झालं तर फक्त आम्ही जे काही कष्ट केले, एन्जॉय केले, डिस्कम्फर्ट, त्याच्यामुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो. जर का आम्ही छोट्याच बेस कॅम्पला पोहोचतानाच जनरेटर खराब झाला, अरे चला जाऊ दे, द्या सोडून मोहीम, गाडी खराब झाली, कुठे पाठीवरती बॅगा घेऊन जावा, जाऊ दे, नकोच जायला, द्या सोडून, असं केलं असतं तर जाऊ शकलो असतो का इथपर्यंत? नसतो जाऊ शकलो. त्यामुळे छोटे छोटे डिस्कम्फर्ट एन्जॉय करत आम्ही इथपर्यंत गेलो. आणि नुसतं पोचून उपयोग नाही, पोचून आपल्याला सुखरूप खालती पण यायचंय, कारण का खालती आलो तर अजून नवीन काहीतरी चॅलेंज घेऊ शकू. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? येस. मग असं करून आम्ही कांचनजंगा मोहीम यशस्वी करून परत आलो आणि तिथेच थांबलो नाही, तर त्यानंतर अनेक अशा अवघड मोहिमा केल्या. तर मला वाटतं आपला आता टाइम पण संपत आलाय. एक छोटासा व्हिडिओ यानंतर आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आतापर्यंत स्टॅटिस्टिक्स सांगितलं. ही कुठली मोहीम होती आमची? कांचनजंगा. कांचनजंगा कुठलं शिखर आहे? भारतातलं सगळ्यात उंच शिखर, 1 नंबरचं शिखर आहे. तर हे आहे 8000 मीटरचं शिखर. पण अशीच अनेक शिखर आहेत जी 8000 मीटरची नाही आहेत, छोटी आहेत, पण त्याच्यापेक्षाही अवघड आहेत. म्हणजे एव्हरेस्टपेक्षा कांचनजंगा अवघड आहे, कांचनजंगापेक्षा K2 अवघड आहे, K2 पेक्षा अजून काही अवघड शिखर आहेत. तर त्यातलं एक शिखर माउंट मेरू म्हणून आहे. ते माउंट मेरू शिखर विवेक दादानी सर केलं, विवेक दादा आणि टीम होती बरोबर. तर जो मगाशी स्टॅटिस्टिक्स सांगितला, एव्हरेस्टला 8 ते 8,500 लोक चढली आहेत, कांचनजंगावर साधारण 400 लोक चढली आहेत. अन्नपूर्णा म्हणून शिखर आहे जिथे मी क्लाइम केलं, तुम्ही कधीतरी फिल्म बघा अन्नपूर्णाची. अन्नपूर्णामध्ये पण प्रचंड अवघड शिखर आहे, वन ऑफ द डेडलिएस्ट माउंटन. त्या शिखरावरती आतापर्यंत 200-300 लोक चढली आहेत, 200-250. त्यामध्ये सुद्धा आपल्या पुण्यातले 3 जण आम्ही आहोत. आणि जे मी मेरू सांगतोय ना, त्या मेरू शिखरावर आतापर्यंत जगातून फक्त 9 ते 10 लोक चढली आहेत आणि त्याच्यामधला एक विवेक दादा आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्यासारखाच असताना त्याला सगळी वाचनाची आवड होती. मला सुद्धा तुमच्याकडे असताना सगळं गिर्यारोहण आणि किल्ले समजले. मग किल्ल्यांवर जायला आम्ही सुरुवात केली, वाचन सुरू केलं. त्याच्यातून हळूहळू आमची लाईफस्टाईल डेव्हलप झाली माउंटेनिअरिंगची आणि त्या लाईफस्टाईल मधून आज आम्ही भारतासाठी काही ना काहीतरी अचीव्ह करायचा प्रयत्न करतोय. भारताचा तिरंगा या उंच शिखरांवरती नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तर तुम्ही सुद्धा हे सगळं नक्की कराल याची खात्री आहे. आपण एक मेरूची फिल्म बघू, त्यानंतर विवेक दादा फिल्म चालू असताना मेरूतली आव्हानं ही कांचनजंगाच्या अजून कित्येक पटींनी होती ती थोडक्यात सांगेल आणि मग वृषाली मॅम आणि मग परत मी बोलेन आणि मग आपण आपलं सेशन संपवूया. आणि मग जर तुम्हाला प्रश्न असतील काही तर तुम्ही विचारू शकता, आम्ही त्याचे उत्तर देऊ. बघूया व्हिडिओ आपण पुढचा. येस, हे मेरूचं समिट आहे. हा तुम्ही सगळ्यांनी गंगोत्री ऐकलंय? ते कुठे? उत्तराखंड मध्ये, हो की नाही? सो गंगोत्री पासून मेरूच्या बेस कॅम्पला जाण्यासाठी पण खडतर ट्रेक करावा लागतो. तो गिरीप्रेमीतल्याच आमच्या टीम मधल्याच माउंटेनियर्सनी बरेच वर्षात पहिल्यांदा केला होता. हे बघा, हे गंगोत्री, मग भोजबासावरून मिडल कॅम्प, मग बेस कॅम्प. मग कधी रॉक असतील, कधी स्नो असेल, कधी आईस असेल, असे चॅलेंजेस फेस करत आम्हाला मार्गक्रमण करायचं होतं. अशा काही भेगा असतात माउंटन्स मध्ये, त्याला हिमभेगा म्हणतात.
या एक्सपिडिशन मध्ये प्रचंड वादळं आम्हाला फेस करावी लागली होती. तुम्ही आता बघाल, आम्ही टेंटमध्ये आतून टेंटला धरून बसलो होतो आणि जे टेंटमध्ये नव्हते त्यांचे तर टेंटही पूर्णपणे कोलॅप्स झाले. हेलो कैंप वन सब लोग ने जान लगाया, लेकिन क्या करें, अभी वेदर साथ नहीं दे रहा है. बहुत दुख की बात है, लेकिन अभी रुकना पड़ेगा. अभी नीचे भी सब खत्म हो रहा है. ही मोहीम आम्ही मे 2023 मध्ये केली होती. जवळजवळ 37 दिवस आम्ही या शिखराशी झुंजत होतो आणि अगदी 400 मीटरवर समिट होतं. तिथून आम्हाला परत माघारी यावं लागलं, परंतु आम्ही हार मानली नाही. अगदी 60 दिवसात पुन्हा एकदा आम्ही एक्सपिडिशनला आलो आणि पुन्हा त्याच जोमानं, त्याच ईर्षेनं समिट पुशकडे निघालो. पहिल्या वेळेस आम्हाला खूप जास्त स्नो, आईस हे चॅलेंजेस होती, तर यावेळेस आईस आणि त्याबरोबर रॉक असे चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागले. आणि हे करत फायनली 2 सप्टेंबर 2023 ला आम्ही सर्वजण शिखर माथ्यापर्यंत पोहोचलो. हा आहे तो शिखर माथा. जगातून पहिल्यांदा भारताचा तिरंगा नेहरू साऊथच्या शिखर माथ्यावर पोहोचला 2 सप्टेंबरला. सो हे अशा पद्धतीनं सक्सेसफुल झालं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये 37 दिवस पहिल्या अटेम्प्ट मध्ये 37 दिवस प्रयत्न करून देखील आम्ही सक्सेसफुल झालो नाही. म्हणून त्याच वेळेस जर का आम्ही हार मानली असती, सोडून दिलं असतं आणि नको आता परत कशाला जायचं एवढ्या लांब, परत कशाला रिस्क घ्यायची, परत कशाला त्याच डिस्कम्फर्टनं फेस करायचा, असा विचार केला असता, तर आज हा हिस्टॉरिक मोमेंट आम्हाला अनुभवता आला असता का? त्या शिखर माथ्यावरून जे काही आम्हाला दिसलं किंवा तो शिखर माथा, त्या शिखर माथ्यावर पोहोचल्यामुळे जे काही आम्ही माउंटेनिअरिंग करून दाखवू शकलो, ही भावना आम्ही आजमावू शकलो असतो का? नाही की नाही? तर त्यासाठीच कितीही कष्ट असले, कितीही चॅलेंजेस असले तरी आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत राहणं आणि आपलं जे ध्येय आहे ते अचीव्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणं, हे आम्ही गिर्यारोहणातून करायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. येस. सो पुन्हा एकदा कमिंग बॅक टू द स्टार्ट, की म्हणजे पूर्ण परत नाही दाखवणार आहे स्टोरी, डोंट वरी. कमिंग बॅक टू स्टार्ट म्हणजे जे आपण सुरुवातीला म्हटलं की एन्जॉय द डिस्कम्फर्ट इक्वल्स टू ग्रोथ, हे पटलं का तुम्हाला? आता थोडंफार समजतंय थोडं? तर ह्याची सुरुवात जी आहे ती तुम्ही ज्या लिहिलेले डिस्कम्फर्ट्स आहेत ना, त्या डिस्कम्फर्टला आनंदाने सामोरं जाऊन त्याच्यावर मार्ग काढून जर केलं तरच होऊ शकतं. आणि त्याची आम्ही काही उदाहरणं इथे नोंदवली आहेत. बऱ्यापैकी घेतले, तुम्ही पण कदाचित घेतले असतील. मी थोडक्यात वाचतो आणि त्याला 2 उत्तर असू शकतात. एक म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट, कंप्लेंट करायची, शी बाबा हे काय, मला नाही करायचंय, किंवा आनंदाने ते सामोरं जायचं आणि मग त्याच्यातून रिझल्ट काय होईल तो तुम्हीच इमॅजिन करा. म्हणजे लिफ्ट बंद पडली आणि 6 मजले चालायचे, कोणतरी म्हणेल शी आता दमणार मी, लिफ्ट येईपर्यंत थांबा. त्याच्यापेक्षा एक जण काय म्हणेल की येस, 6 मजले चढून आज माझा वर्कआउट होईल मस्तपैकी, माझ्या आज मसल्सला थोडंसं जरा चालना मिळेल, ताण मिळेल. सो हा झाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. त्यानंतर जर अचानक पाऊस पडायला लागला तर मी काय विचार करेन की येस, आज मस्त पावसामध्ये भिजायला मिळेल, फक्त माझ्या जे महत्वाच्या गोष्टी त्या नाही भिजल्या म्हणजे बरं, बाकी कपडे तर काय बदलता येतील आणि अंग तर वाळेलच आज ना उद्या, त्यामुळे भिजायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, बरोबर की नाही? असा जर तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला, हेच उलट जर निगेटिव्ह माइंडसेट ठेवला तर तुम्ही बघा इथे लिहिलेलं आहे काय काय होऊ शकतं. तुम्हाला अचानक कोणाला तरी बोलवलं, ये बाबा बोल 2 मिनिटं, तर तो म्हणणार आता मला धडधड चालू होणार. त्याच्यापेक्षा जो पॉझिटिव्ह अप्रोच असेल तो म्हणेल येस, आज मला संधी मिळते, इथं 80 मुलांमधून मला बोलवलंय बोलायला, तर मी काही ना काहीतरी आज बोलायचा प्रयत्न करतोच. हा आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर असे जे काही तुमचे छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यातले, त्याला पॉझिटिव्हली सामोरं जा, पॉझिटिव्हली विचार करा, आनंदी राहा. आणि जर तुम्ही आनंदी राहिलात तर तुम्ही पुढची स्टेप जी आहे ती सुद्धा छानच घेऊ शकाल. त्यामुळे मी हे सगळे नाही वाचत बसत, तुम्हाला समजलंय काय सांगायचं आहे यातून ते. आणि
यातून एक समराईज करायचं तर आम्ही सगळेजण जे माउंटेनिअरिंग मधून शिकतो, प्रत्येकाचं आयुष्यामध्ये हे जे मागं दिसतंय तुम्हाला ते एव्हरेस्ट आहे. हे जे दिसतंय ना, हे एव्हरेस्ट शिखर आहे. ठीक आहे, बऱ्याच जणांना हे वाटलं असेल कारण हे उंच आहे त्यामुळे, पण हे नाहीये, हे एव्हरेस्ट आहे. तर प्रत्येकाचं लाईफमध्ये काही ना काहीतरी एव्हरेस्ट असतं, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाने जाऊन खरं एव्हरेस्ट चढलं पाहिजे असं काही नाही. सचिन तेंडुलकरनी क्रिकेटमधलं एव्हरेस्ट गाठलंय, लता मंगेशकरांनी गायनामधलं एव्हरेस्ट गाठलंय, अमिताभ बच्चननी ऍक्टिंग मधलं एव्हरेस्ट गाठलंय. तुम्ही तुमचं कुठलं तरी एव्हरेस्ट गाठालच, पण ते गाठताना सुरुवात कुठून करायची तुम्हाला? तर एक एक पाऊल चढून सुरुवात करायची, 1 स्टेप ॲट अ टाइम. आणि त्यामुळे आम्ही जी फिलॉसॉफी फॉलो करतो आणि एव्हरेस्ट गाठू शकतो तीच तुम्हीही करा, की एव्हरी समिट इज विदिन युअर रीच इफ यू जस्ट कीप क्लाइम्बिंग. जर तुम्ही क्लाइम्बिंग करत राहिला तर आज ना उद्या तुम्ही एव्हरेस्टला पोहोचणार आहात. पण क्लाइम्बिंग काय करायला पाहिजे? थांबवलं नाही पाहिजे. क्लाइम्बिंग हे करत राहिलं पाहिजे. सो तुम्हाला तुमच्या एव्हरेस्ट गाठण्यासाठी ऑल द बेस्ट आणि एन्जॉय द डिस्कम्फर्ट. बी हॅपी अँड बी सक्सेसफुल. थँक्यू व्हेरी मच. ओके, सो आपण आज भूषण दादा आणि विवेक दादा यांनी तुम्हाला एवढी छान माहिती दाखवली. हे आपल्याला कधीच अदरवाईज असं बघायला नाही मिळणार. आणि आपलं ध्येय कसं गाठायचं तेही त्यांनी तुम्हाला आज उलगडून दाखवलं. तर आपण त्या दोघांचे मनापासून आभार मानूया. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि या सेशनचा टेकअवे काय आहे तुमच्यासाठी? तर कुठलीही गोष्ट ही आपण पॉझिटिव्ह अप्रोचनं बघायची. इट विल नॉट बी अवर डिस्कम्फर्ट असेल तो आपण कम्फर्टमध्ये, कारण आपण युजली कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही, सक्सेस मिळत नाही. सो हे कायम लक्षात ठेवायचं. दुसरं त्यांनी आपल्याला काय सांगितलं की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. आपल्याला यश मिळवायचं असेल, चांगलं काही करायचं असेल तर शॉर्टकट कुठेच नाहीत. स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअल अप्रोचनंच पुढे जायला लागतं, हळूहळू शिकत जायला लागतं आणि कन्सिस्टंट एफर्ट्स करायला लागतात. या सगळ्यातनं आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. तर हे मला वाटतं टेकअवे आपल्या सेशनचे आजच्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात अजूनही महत्त्वाचं त्यांनी आपल्याला काय सांगितलं तर त्यांनी भारत देशाचा तिरंगा तिथे फडकावला. आपल्या देशासाठी त्यांनी काहीतरी करून दाखवला, की जे आपण म्हणतो की अग्निमहा मम भारत देशः, किंवा तुम्ही 3C4Dच्या तिथे काय बघितलं लिहिलेलं, नेशन फर्स्ट. करेक्ट. आपण कायम हे बोलतो की नेशन फर्स्ट या अप्रोचनीच कुठलंही काम करताना आपण विचार करायचे. तर आता जसं आपण प्रत्येक सेशनच्या शेवटी म्हणतो तसं हे आता तुम्ही सगळे म्हणणार आहात. काय लिहिलेलं आहे? Do, you must do. If no one can do, you should do. So परत एकदा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. धन्यवाद.